नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर आज गणपती बाप्पांचं आगमन होणार होतं आणि विनूला यायला नाही जमलं गणपती बाप्पा आणण्यासाठी, त्यामुळे मग नरेंद्रच्या मित्रांना अचानकपणे बोलवावं लागलं आणि नरेंद्रचं प्लास्टर पण निघालं नव्हतं, सो आम्हाला सुद्धा आणणं शक्य नव्हतं। मग काय पटापट तयारी केली। नरेंद्र गेले होते गणपती आणण्यासाठी, इकडे मी नैवेद्याची तयारी करत होते। तरी माझी झोप सुद्धा झाली नव्हती व्यवस्थित, त्यामुळे सकाळी थोडी गडबडच झाली माझ्याकडून। त्यानंतर इथे बाप्पा आले होते, मग म्हटलं त्यांना घेऊयात आपण आतमध्ये, म्हणून मग बाहेर गेलो। राजनंदिनी बघा कशी खिडकीत उभारून पाहतीये। तर बाप्पांना घरी आणलं, त्यानंतर मग आम्ही आरती केली। राजनंदिनी खाली उतरायला तयारच नव्हती, त्यामुळे मग नरेंद्रनीच आरती घेतली। आता हे आमचे बाप्पा घरचे। आज मी नैवेद्याला बनवलं होतं गव्हाची खीर। कामाच्या काही गडबडीत फारसं काही शूट नाही करता आलं मला। झालं त्यानंतर सगळं कट्टा वगैरे क्लीन करायचं होतं। मला प्रचंड कंटाळा आला होता, दिवसभर बिझी आणि निवांतपणा नाहीच अजिबात। मला ते दिवस आठवायला लागलेत म्हणजे निवांतपणाचे एकदम। आता तसा निवांतपणा अजिबात भेटत नाही, पण म्हटलं की आत्ता जर मी कट्टा तसाच ठेवला तर उद्या सकाळी कंटाळा येणार ते करायला, अख्खा दिवस खराब जाणार। म्हणून मी सगळा कट्टा क्लीन करून सगळं व्यवस्थित स्वच्छ करूनच आले वरती। आता इथे नरेंद्र आणि राजनंदिनी झोपलेत, आता मी अजून जागी आहे, कारण मला आता स्किन केअर करायचं आहे। माझं खूप दिवसांपासून चालू आहे माझं करायचं आणि आता मध्ये गॅप पडला, बरेच दिवस करू शकले नाही मी कामांशी, पण आज म्हटलं करूच यात। आणि बाहेर जाणं तर शक्यच होत नाही, मला अजिबातच शक्य होत नाही आहे सॅलॉनला जाणं किंवा ते पार्लर्समध्ये जाऊन मी अपॉइंटमेंट घेते हा येणार आहे, पण जाणं काही होत नाही माझं। शेवटी आपण घरच्या घरीच करायचं म्हणलं, आणि नेल ड्रिलर तर ऑलरेडी आहे माझ्याकडे, तर ते मी यूज करते मला नखांना शेप द्यायला। मी अजूनही कधी म्हणजे नेल आर्टिस्टकडे जाऊन माझे नेल्स वगैरे केलेले नाही आहेत, कारण खराब होती त्याची मला भीती वाटते। त्यामुळे घरच्या घरीच जे काय असेल ते नेल पेंट्स वगैरे असे मी लावते नॉर्मल आपला, किंवा मला येतं थोडंफार ते करत असते। आता मी काय करणार आहे, स्किन केअरसाठी एकतर मला स्टीम घ्यायची आहे पहिली गोष्ट। खूप दिवस झाले स्टीम पण घेता नाही आली मला। आता आज मी काही करून घेणार आणि आता इथून पुढे कंटिन्युअसली आठवड्यातनं एकदा तरी स्टीम घ्यायची ठरवले मी फेसला। ते झालं, त्याच्यानंतर नेल्स पण थोडेसे हे करायचे आहेत मला, ट्रिम करायचे आहेत। त्यानंतर टाचा पण थोड्याशा घासगीस करायचे टाचांची। आणि मेन महत्त्वाचे फूड स्पा, कारण त्याचा जे इफेक्ट असतो ना तो नंतर जाणवेल तुम्हाला, माझे पाय मस्त असं स्वच्छ झाल्यावरती। तर चला सुरुवात करते। सर्वात आधी हे अगारोचे कॅलस रिमूव्हर यूज करते, ज्याने पायावरची हार्ड आणि ड्राय डेड स्किन रिमूव्ह व्हायला हेल्प होईल। युजर मॅन्युअलमध्ये ऑल डिटेल्स दिलेले आहेत। यामध्ये USB वायर ही कॅरी बॅग आणि हे मेन युनिट आहे जे अगदी कॉम्पॅक्ट साईज आहे। इथे चार्जिंग सॉकेट दिलेला आहे। हा प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे। ऑन ऑफ स्विच बटन इथे दिलेला आहे। LED लाईट बॅक साईडला दिलाय आणि हे रिलीज बटन आहे, जे ग्राइंडिंग हेड्स जे आहेत ते चेंज करायचे असतील तुम्हाला तर त्यावेळेस तुम्ही हे यूज करू शकता। आणि क्लिनिंग साठी ब्रश सुद्धा दिलेला आहे। यूज करण्याआधी पाय स्वच्छ धुवून घ्यायचे, कम्प्लिटली ड्राय करून घ्यायचे आणि त्यानंतरच मशीन वापरायला घ्यायची। त्या लेवलचा स्मूथनेस तुम्हाला हवा आहे तो मिळेपर्यंत कॅलस, कॉर्न किंवा हार्ड स्किन एरिया जिथे असेल तिथे 2-3 सेकंडसाठी जेंटली रोटेट करत राहायचं। क्लीन करण्यासाठी ब्रशचा वापर किंवा रनिंग मोड मध्ये टॅप खाली मशीन पकडून सुद्धा क्लीन करता येतं। त्यामध्ये 3 रोलर्स ग्राइंडिंग हेड मिळतात, जे तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही यूज करू शकताय। साईडला दिलेले बटन्स प्रेस करून इझिली तुम्ही ग्राइंडिंग हेड कनेक्ट सुद्धा करू शकता आणि रिलीज सुद्धा करू शकता। त्यामध्ये अजिबात कोणतंही पेन होत नाही आणि कॅरी करण्यासाठी ना ही अशी बॅग दिलेली आहे, ज्यामध्ये सगळं साहित्य मावून जातं याचं। आफ्टर कम्प्लिशन तुम्ही पाय स्वच्छ धुवून घेऊ शकता आणि जर पार्टिकल्स काही असतील तर ओल्या टॉवेलने तुम्ही ते क्लीन सुद्धा करू शकता। रिझल्ट तुम्हाला इथे दिसत असेलच किती सॉफ्ट आणि स्मूथ माझे पाय झालेले आहेत आधीपेक्षा। तर पायांची काळजी घेऊन झाली, म्हणजे नखांची सुद्धा घ्यावी, तर इथे माझ्याकडे अगारोचं नेल ड्रिल अँड पॉलिशर आहे, तर त्याचाच वापर करते। इथे हे मेन युनिट आहे आणि सोबत आलेले 8 अटॅचमेंट म्हणजेच ड्रिल बिट्स। तर इथे पॉवर बटन आहे मेन युनिटला, तर ते ऑन ऑफ तुम्ही करू शकता। त्यानंतर इथे वरती जे दिसते ते स्पीड बटन आहे, तुम्हाला ज्या लेवलचं स्पीड हवं असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्याचसोबत तुम्हाला इथे दिसते हा LED लाईट आहे, ते सुद्धा ऑन ऑफ करून तुम्ही यूज करू शकता। हे एक 8-in-1 मॅनिक्युअर पेडिक्युअर किट आहे, ज्यामध्ये 5x स्पीड मोड्स आहेत आणि 3 तासांसाठी रनिंग टाइम आहे याचा। त्यामध्ये 8 अटॅचमेंट्स आहेत, ज्यातील सिलेंड्रिकल मिलिंग कटर क्युटिकल रिमूव्ह करून ग्राइंड करून नेल स्मूथ करायला हेल्प करतं। लॉंग कोन बीट जे नेल्सचे साइडवर आणि क्युटिकल्स पॉलिश करायला हेल्प करतं। निडल बीट जे नेल्सला कर्व करायला आणि कॉर्नर्स फिल करायला हेल्प करतं। यातील बॅरेल बीट
नेल्स पॉलिश करण्यासाठी आणि कॅलस रिमूव्ह करण्यासाठी हेल्प करतं. मेल्टेड वूल बीट नेल सर्फेसेसवरील डेब्रिज क्लीन करून पॉलिश करतं. सॅफायर कोन बीट कॅलस आणि डेड स्किन रिमूव्ह करून थिन नेल्स जर असतील तर त्यांना शेप द्यायला हेल्प करतं. यातील सॅफायर कॅलस सँडर कॅलस आणि डेड स्किन रिमूव्ह करतं. त्याचबरोबर कोर्स डायस बीट जे नेल्सचे एजेस असतात आफ्टर कटिंग तर ते पॉलिश आणि एक्सफोलिएट करायला हेल्प करतं. ड्रिल बीट्स इन्स्टॉल करताना फक्त इन्सर्ट करायचं किंवा बाहेर काढायचं असेल तर पुल करायचं इतकंच आहे. खूप सोपं आहे यूज करायला. डस्ट शील्ड सुद्धा मिळतं ज्याचा वापर करून तुम्ही डस्ट पार्टिकल कलेक्ट करू शकता. त्यामुळे घरच्या घरी मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करायचं असेल तर हे एक बेस्ट प्रोडक्ट आहे तुमच्यासाठी. मॅनिक्युअर पेडिक्युअर तर करून झालं पण आता वेळ होती फूड स्पाची. माझ्याकडे हे अगारोचं फूड स्पा मशीन आहे विथ मसाजर. तर याच्यामुळे काय होतं तर ब्लड सर्क्युलेशन तर इम्प्रूव्ह होतच पण सोबत फटीग रिलीव्ह होऊन स्किन सॉफ्ट आणि स्मूथ सुद्धा बनते. मध्ये निम्म्यापेक्षा जास्त पाणी भरलं मशीन ऑन केली त्यामध्ये पाय ठेवले. आता इथे हीटचा ऑप्शन आहे पहा. 35 डिग्री सेल्सिअस पासून 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुम्ही टेम्परेचर ऍडजस्ट करू शकता. या हिटिंग फंक्शनमुळे फूड मसाज घेताना तुम्हाला सुदिंग फील होईल. इथे मसाजरचा ऑप्शन आहे. इथे टायमर आणि इथे स्पाचा ऑप्शन आहे. टायमर सिलेक्ट करून तुम्ही अप टू 60 मिनिट्स पर्यंत मसाज घेऊ शकता. इथे हीट त्यानंतर मसाजर आणि स्पा असे इंडिकेशन लाईट्स आहेत. मसाजर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर यातील 6 मोटराइज मसाजर रोलर स्टार्ट होतात. ते फटीग रिलीव्ह करायला आणि फूड पेन रिलीव्ह करायला हेल्प करतात. यामध्ये स्लो आणि फास्ट असे स्पीड सेटिंग्स आहेत जे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. स्पा फंक्शन मध्ये बबल फंक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे जे सुदिंग आणि रिज्युनेटिंग स्पा एक्सपिरियन्स देतं. तुमच्या बॉडीला माइंडला आणि फीटला पॅम्पर करतं. तर यामध्ये 60 मिनिट्स पर्यंत तुम्ही मसाज घेऊ शकता. ऑटो रोटेटिंग कॅलस रिमूव्हर आहे यामध्ये आणि अर्थ लिकेज प्रोटेक्शन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. गेले कित्येक दिवस कामाच्या घाई गडबडीत मला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ भेटलाच नाही पण हा फूड स्पा घेतल्याने इतकं मला मस्त फील होत होतं. इथे माझे पाय बघू शकता किती क्लीन आणि सॉफ्ट सुद्धा झालेले आहेत. फूड स्पा घेतल्यानंतर तुम्ही ही मशीन उचलून घेऊन जाऊ शकता. एक हँडल सुद्धा दिलेला आहे. बाथरूम मध्ये किंवा जिथे तुम्हाला यातलं पाणी रिकामी करायचं असेल तिथे घेऊन जाऊ शकता. इथे बॅक साईडला ना असा एक छोटूसा पॉइंट आहे तर तो ओपन केलात की तिथून पाणी सगळं बाहेर निघून जातं. त्यानंतर एका कापडाने तुम्ही ते पुसून घेऊ शकता. मॅनिक्युअर पेडिक्युअर आणि फूड स्पा तर झाला. मग आता मला घ्यायचं होतं फेशियल स्टीम कारण फेस क्लीन करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी स्टीम घेते नॅनो आयोनिक हॉट स्टीमिंग टेक्नॉलॉजी असलेल्या अगारोच्या या फेशियल स्टीमरने. 100 ml वॉटर टँक आहे. अप टू 10 मिनिट्स स्टीम घेऊ शकता आणि विदिन 30 सेकंड्स मध्येच स्टीम प्रोव्हाइड करतं. यातून इमिट होणाऱ्या स्टरलेस नॅनो आयोनिक हॉट मिस्टमुळे डेड स्किन रिमूव्ह होते. पोर्स ओपन होतात. ऍक्ने रिड्यूस होतात आणि स्किन मॉइश्चर होते. रेसिस्टंट कफ कोल्ड पासून रिलीफ मिळतो. क्लॉक नसल सायनस ओपन होतं. इलेगंटली डिझाईन केलेलं आहे. कुठेही कॅरी करू शकता. फेशियल स्टीमर सोबत एक डिफ्युजर ट्रे आणि 10 कॉटन पॅड सुद्धा मिळतात. मला जर मेडिसिन किंवा फ्रेग्रन्स ऑइल न स्टीम घ्यायची असेल तर यातला एक कॉटन पॅड घेऊन इथे डिफ्युजर वरती ठेवायचा. त्यानंतर मेडिसिन किंवा कोणतं फ्रेग्रन्स ऑइल असेल तर त्या कॉटन पॅड वरती पोर करायचं आणि स्टीम घ्यायची. वापरायला देखील खूप सोपं आहे. माझा चेहरा पाहू शकते छान चमकतोय. तर चला आता खूपच उशीर झालाय मी झोपते. ओके तर आमच्या गौराबाई आलेल्या आहेत घरी आणि ही आमची गौराबाई मला काही कानात घालू देत नाही. कानातलं काढून टाकते सगळं. इथे टिक्का बिक्का कुठं लावलाय राजनंदिनी. टिक्का काढून टाकते सगळं काढून टाकते. नाकातली नथ ओढून टाकते आणि छान कशी बशी रेडी झाले. तिला तयार करेपर्यंत खूप कष्ट लागलेत मला. राजनंदिनी दाखव साडी दाखव तुझी. वाव ही राजनंदिनीची साडी आहे छानशी अशी आमच्या पिलो. राजनंदिनी मला काहीच घालू देना. सगळे माझ्या नाकातली जी नथ होती ती काढून फेकत होती. मला टिकली तर अजिबात ठेवत नाही. आता ही किती वेळ राहील माहित नाही. त्यामुळे म्हणलं साडी चेंज करावी. मी साडी वगैरे सगळं चेंज केलं आणि हिची पण साडी चेंज केली. ही तर काही जास्त वेळ राहणार नव्हतीच. आता चालले खाली. आता जेवण बनवायचं आहे म्हणजे लवकरच बनवायला घेते आज जेवण. चलो. मी शॉर्ट्समध्ये सुद्धा हे सीन्स पाहिले असतील पण ॲक्च्युली झालं काय की मी लॉंग व्हिडिओ आधी अपलोड करणार होते पण माझ्याकडून एडिटच नाही झाला आणि मग मी शॉर्ट्स अपलोड केला. आता म्हटलं हे केलंय तर आपण अपलोड टाकून देऊयात कारण शूट करायला खूप वेळ जातो. वेगवेगळ्या अँगलनं एवढं शूट करायचं म्हटलं एवढं कष्ट केलं तर ते वेस्ट नाही करायचं आपण. आता हा गौरी दिवशीचा व्हिडिओ आहे. सुरुवातीला जो पाहिला तो बाप्पाच्या आगमना दिवशी होता. काय होतं की राजनंदिनी त्यानंतर नरेंद्रांचं पण हाताचं असं झालं होतं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये ना सगळी कामं एकटीवरती पडली होती. त्यामुळे फारसं शूट पण नाही करता आलं किंवा मग दुसरं कोणी नाही की ज्याला मी सांगू शकेन की शूट करा. त्यामुळे जेवढं जमलं तेवढं मग मी करू शकले कारण तुम्हाला लोकांनाही पाहायचं असतं. जे लोक नेहमी व्हिडिओज पाहतात
ज्यांना आवडतात तर ते त्या लोकांना पाहायचं असतं की कसं झालं वगैरे सगळं हे. तर त्यासाठी म्हणून मग मी हे शूट करत होते. जेवढं करता आलं तेवढं मी करू शकले. तर इथे जेवणाची सुरुवात केली होती. गौरी वगैरे होतं त्यामुळे म्हणलं गौरीचं पण नैवेद्य करायचं आहे, गणपतीचं पण करायचं आहे. त्यामुळे आज बरेचसे पदार्थ मला बनवायचे होते जे की तुम्ही शॉर्ट्समध्ये ऑलरेडी पाहिले असतील काही जणींनी. इथे थापटवड्या पण बनवायला घेतल्या. माझ्या या फेवरेट आहेत आणि त्याच्यावरती खोबरं वगैरे किंवा कोथिंबीर वगैरे टाकून ना खूप मस्त लागतं ते टेस्टी. तर तेच बनवायला घेतलं. लहानपणापासून बनवते मी. लहानपण म्हणजे अगदी 5वी 6वी म्हणलात तरी चालेल. तेव्हापासून मी हे बनवते आणि मला फार आवडतात या. लहानपणापासून बघत आले की मम्मी संध्याकाळच्या वेळीच गौरीला नैवेद्य दाखवते. म्हणून मग मी सुद्धा इथे संध्याकाळच्या वेळेस बनवायला घेतला. आता आमच्याकडे शेपूची किंवा मग भोपळ्याच्या पानांची भाजी वगैरे बनवतात गौरीला दाखवण्यासाठी. पण इथे कोल्हापूरकडे मी बघितलं की ते मिक्स पानं असतात. आता कोणकोणती असतात तेवढं मलाही माहीत नाही. पण इथे भेटते भाजी तर तीच नरेंद्रने घेऊन आले होते आणि मी बनवली होती. थोडा उशीर झाला होता म्हणजे सगळी कामं आत्ताच आवरून घेऊयात म्हणजे आरती झाली की लगेच जेवता येईल. आता फक्त पुऱ्या आणि भजी तळायची शिल्लक आहेत. त्यानंतर नैवेद्य दाखवून जेवण करणार. तर चला पटापट बनवून घेते. ते पण पुऱ्या तळून घेते त्याच्यानंतर भजी, म्हणजे पुऱ्या तळ की त्याच तेलात भजी तळून घ्यायची. तळणीचे पदार्थ खूप कमी होतात माझ्याकडे. एकदा तळलेलं तेल पुन्हा वापरायचं मला होत नाही. मनातूनच इच्छा होत नाही माझ्या आणि तब्येतीला सुद्धा ते चांगलं नसतं. त्यामुळे मग खूप कमी तळणीचे पदार्थ करते कारण ते तेल नंतर काय करायचं असं होतं. त्यापेक्षा न खाल्लेलंच परवडलं असं होतं. खूप दिवस न खाल्ल्यावरती मग आमचा असा प्लॅन बनतो की अरे आपण पुरी वगैरे काय तर बनवूयात आज. पण पुन्हा असं होतं की नको तेलकट नको. मग नरेंद्र म्हणतात की पुरी वगैरे काय नको, चपातीच बनव. त्यामुळे पुऱ्या वगैरे फारशा असं होतच नाहीत माझ्याकडे कधी. आज माहीत नाही इतका कुठून जोश आला होता माझ्यामध्ये. म्हणलं करायचं तर आपण सगळं छान करूयात. आणि माझं पटापट झालं पण होतं सगळं बनवून. आणि माझ्यावरती विश्वास बसणं की एवढ्या फास्ट मी बनवून घेतलं. जेव्हा मनात खूप काही अशी इच्छा असते ना करायची तेव्हा कधी काय सगळं आवरून जातं ना समजूनच येत नाही. त्यानंतर इथे गौरीचं नैवेद्य रेडी केला आणि मग बाप्पासाठी सुद्धा नैवेद्य रेडी करून घेतला. इथे कसा वाटतं तुम्हाला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जे लोक नवीन बघतात म्हणजे ज्यांनी शॉर्ट्स बघितले नसतील त्यांच्यासाठी सांगते. त्यानंतर इथे आरती करून घेतली आणि मग जेवण केलं. तर मंडळी रात्रीचे आता वाजलेले आहेत जवळजवळ 1 ते 1:30 दरम्यान आहे आणि मॅडम अजून झोपत नाही आहेत. दंगा चालू आहे. किती प्रयत्न केला मीला झोपवायचा आणि इकडून तिकडे नाचते आता ही बघा. आणि माझे 1-2 पार्सल आले ते म्हणजे ओपन करूयात. ए राजनंदिनी इकडे अगं थांब ग थांब. तर आता पार्सल आले तर ते ओपन करून बघणार आहे मी आणि मग बघू आता ही कधी झोपेल तेव्हा झोपायला मिळेल मला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय कर. बाय.